अजित पवार यांनी भेट न दिल्याने कोयना धरणग्रस्त आक्रमक झाले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आता करण्यात आलेली आहे। अजित पवार यांनी भेट न दिल्याने कोयना धरणग्रस्त मात्र आता आक्रमक झाले। त्यांना भेट घ्यायची होती, मात्र या संदर्भात भेट देण्यात आलेली नाही। त्यामुळे कोयना धरणग्रस्त आक्रमक झालेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। त्या ठिकाणी अजित पवार यांनी आज विजयस्तंभावर भेट दिली आणि त्याच दरम्यान ही घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती आहे आणि त्या जयंती दिवशी आम्ही कोयना धरणग्रस्तांनी असं ठरवलं की आपल्या पूर्वजांनी जमिनी देऊन काय चुकी केली का काय, त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश म्हणून आंदोलन करायला यासाठी या ठिकाणी सर्व कोयना धरणग्रस्त आलेले आहेत। आणि कोयना धरणग्रस्तांना नक्की जमिनी मिळणार तरी कधी आहे का? कोयना धरणग्रस्तांच्या जीवावरती अख्खा महाराष्ट्र सुजलाम झाला आणि कोयना धरणग्रस्तांना फक्त उघड्यावर ठेवायचं काम हे शासन करते। हा नक्की किती वर्ष हे असंच चालणार आहे? त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आत्मक्लेश करण्यासाठी या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत।